करून दमले मी. आता मी माझ्या गावाला जाते. बाय. फार रागवलेलं दिसतात. हो, बाय. तिसरा दिवस उजळते. परत शैलाताई सुषमाला चहा देते आणि म्हणते, काय म्हणते ते बघूया. हे घ्या चहा थँक्यू. आणि नाश्त्याला त्या चिल्ल्या गरम करून खावा. अयो अयो 3 दिवसापासून इडल्याच खायला लागलीस की ग. आम्ही नाही बाई असं करत. रोज आमचा नवीन नाश्ता असतोय. तुला होत नाही का? सांग मला, मग मीच करते. तसं काय नाही. मग सारखंच आहे इडल्या तुझं खाशील काय? तुम्ही खात असाल काय? आम्ही नाही बाई खात. मी चाले आता दुसरा नाश्ता करायला. समारंभ चालू होते आणि शैलाताई आपल्या बहिणीला आहेर करतात साडी, परत आईला आहेर करतात साडी आहे आणि बाकी आपल्या रिलेटिव्सला थोडं आपल्या कोणी सगळ्यांना आहेर साडी करतात. आणि जेव्हा सुषमाताईकडे येतात तेव्हा त्यांना काय सांगतात ते बघूया. सुषमाताई, आहेर करायची जरूरत आहे काय? साडी करायची जरूरत आहे काय? पुढच्या कशाला करूया की? पुढच्या पहिला काय करतेस तू? अगं आताच केलं तर त्याचा मान असतंय. तू नंतर करून काय भूक लागल्यानंतर जेवायला लागते. आणि तू हे पोट भरल्यावर जेवायला घालतीस काय? तसं काय नाही. ती माझी साडी मला पाहिजे बाई. मी तर केलेली आहे तुला साडी. माझी साडी मला ह्याच बैठकीमध्ये पाहिजे. ही साडी घेऊनच जा. शैलाताई केवढं करून पण कंजूसच्या स्वभावामुळे काय केलं तर ते साडी सुषमाताईला करत नाही. सुषमाताई नाक फुगून परत घराला जातात. सुषमाताई एवढा लवकर गावाला जाणार? संध्याकाळच झाली, सकाळी एवढे समारंभ झाला आणि तुम्ही निघाला. नाही बाई, मी जाते. तू तर काही साडी केली नाहीस. कामं करून दमले मी. आता मी माझ्या गावाला जाते. बाय. फार रागवलेलं दिसतात. हो मग कामं करून दमले मी. आता मी माझ्या गावाला जाते. बाय. फार रागवलेलं दिसतात. हो मग या केकेला शैलाताई सुषमाताईच्या घरी येतात आणि ते आजारी पडतात. तेव्हा सुषमाताई शैलाताईला काय म्हणतात ते बघूया. सुषमाताई, मला फार डोकं दुखायला लागले, फार कळालं. दवाखाना कुठं असेल काय? आता दवाखान्याला जायची जरूर आहे का? दवाखान्याला जायची जरूर आहे का? आता कसं वाटलं? आहेर करायची जरुरी आहे का म्हटली होतीस ना तू शैलीताई. मग आता दवाखान्याला जायची जरुरी आहे का? आहेर करायची जरुरी आहे का म्हटली होतीस ना तू शैलीताई. मग आता दवाखान्याला जायची जरुरी आहे का?